कुणबी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू करा, अन्यथा दसरा मेळाव्यामध्ये सरकार विरोधी भूमिका जाहीर करावी लागेल असा अल्टिमेटम पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। हैदराबाद गॅझेटवरून नोंदी द्यायला सुरुवात करा, अन्यथा मोठा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा जरांगेंनी दिलाय। मराठवाड्यातील मराठा हे 100% आरक्षणात जाणारच असंही त्यांनी बोलून दाखवलंय। 1994 मधील GR विरोधामध्ये कोर्टात जाणार असून 50%वर गेलेला 2% आरक्षण रद्द करा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। येवल्यावाल्यांचं ऐकून GRच्या शब्दात फेरफार करू नका असं भुजबळांचं नाव न घेता जरांगेंनी थेट इशारा दिलाय। आता संयम नाही, जसाच तसं प्रत्युत्तर देऊ असा इशाराच त्यांनी दिलाय। हैदराबादच्या गॅझेटियरनुसार मराठवाड्यातल्या प्रत्येक मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे याची कारवाई 17 सप्टेंबरपासून त्याच्या आत सुरुवात करा, नसता मला येत्या दसरा मेळाव्यात कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे। हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा। 17 सप्टेंबरच्या आत ही प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे, ही माझी सरकारला विनंती। आणि याच्यात सरकारनं कुठलाही बदल करू नये। उद्या परवा कॅबिनेट आहे, त्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन प्रक्रिया सोपी करून गॅझेटच्या नोंदीच्या आधारावरती 17 सप्टेंबरला मुक्तीसंग्राम दिने, बरोबर ना? त्याच्या आत मराठवाड्याच्या हातात किमान तालुका भरात का होईना, एखाद्या जागेवर का होईना, मराठवाड्यातल्या तालुक्यात एखाद्या ठिकाणी होईना, त्याच्या आत हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या मराठ्यांच्या हातात कुणबी प्रमाणपत्र आनंदाचं पडावं एवढी विखे साहेबाकडं आणि मुख्यमंत्री साहेबाकडं विनंती आहे आणि ते त्यांनी करावं। तर या सगळ्यांमध्येच धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यामध्ये चिंचोली या एकाच गावामध्ये 50 कुणबी नोंदी सापडल्यात। मात्र उर्दू आणि मोडी लिपीतील भाषांतरांच्या चुकांमुळे गावातील 50 नोंदींपैकी फक्त 5 जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले। हैदराबाद गॅझेट संदर्भामध्ये राज्य सरकारने काढलेल्या GR मधून आम्हाला न्याय मिळावा अशी अपेक्षा चिंचोली ग्रामस्थांनी व्यक्त केली। मागणी काय, तहसीलदार साहेबांनी इथं प्रत्यक्ष आमच्या गावात यावं, स्पॉट पंचनामे करावे आणि त्यांनी आम्ही प्रूव्ह करून त्यांना की आम्हीच कदम आहेत, आम्हीच कुलकर्णी आहेत। कुलकर्णी खरं तर आमचं आडनाव आहे। आमच्या पूर्वजांना कुलकर्णी निजामकालीन काळामध्ये कुलकर्णी ही पदवी मिळालेली आहे, त्याच्यानंतर आमचं आडनाव कुलकर्णी झाले। तसे तर त्यांच्या अगोदर निजामाच्या अगोदर आम्ही कदमच आणि आम्ही 96 कुळी मराठा। तर मुंबईमध्ये आज ओबीसी नेत्यांची एक महत्त्वाची बैठक होणार आहे। दुपारी 3 वाजेच्या सुमारास यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियम मध्ये ही बैठक पार पडेल। राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या GRला ओबीसी नेत्यांसह ओबीसी समाजाचा देखील विरोध आहे। सरकारच्या GRमुळे ओबीसींचं नुकसान झाल्याचा आरोप ओबीसी नेते करतात। दरम्यान आज होणाऱ्या बैठकीमध्ये कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढण्यासंदर्भामध्ये चर्चा देखील करण्यात येणार आहे अशी माहिती मिळते। दरम्यान हैदराबाद सातारा नंतर आता कोल्हापुरी गॅझेटची चर्चा रंगली आहे। कोल्हापूरच्या गॅझेटमध्ये देखील मराठा आणि कुणबी यांच्यामध्ये साधर्म्य दाखवला आहे। तर मराठा हा जातीवाचक शब्द नसून महाराष्ट्रातील रहिवाशांना मराठी म्हटलं जात असल्याचं यामध्ये नमूद करण्यात आलंय। त्यामुळे या गॅझेटचा मराठा आरक्षण देताना फायदा होईल असं देखील काही मराठी नेत्यांचं म्हणणं आहे। याबाबत कोल्हापूरचा मराठा समाज आज आपली भूमिका देखील स्पष्ट करणार आहे। सरसकट कुणबी दाखले कुणालाही दिले जाणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय। पुरंदरमध्ये झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या नव्या GRवर भाष्य केलंय। हैदराबाद गॅझेटियरमध्ये नोंदी असल्यानं ते स्वीकारलं आहे, मात्र ज्यांच्याकडे नोंदी आढळतील त्यांनाच कुणबी दाखले दिले जातील असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। त्याचसोबत हे सरकार असेपर्यंत ओबीसी समाजाचं अहित होऊ देणार नसल्याचंही ते म्हणाले। पाहूयात।
मराठवाड्याचे सगळे रेकॉर्ड हे हैदराबाद गॅझेटमध्ये होते आणि म्हणून आपण इंग्रजांचे रेकॉर्ड उपलब्ध नाही म्हणून हैदराबादचे गॅझेटमधले रेकॉर्ड चालतील अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे ज्याच्याकडे नोंद असेल त्यालाच सर्टिफिकेट मिळणार आहे, सरसकट सर्टिफिकेट नाही। नोंद असलेल्यालाच त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळण्याच्या संदर्भात सोपी कार्यपद्धती आपण केली। यामुळे मराठा समाजाचा खरी नोंद असलेला जो व्यक्ती आहे तो वंचित राहणार नाही, त्याला त्याचा फायदा होणार आहे। त्याच वेळी ओबीसी समाजाच्या ताटातलं कुठेही काढून घेण्याचं काम आम्ही केलेलं नाही आणि म्हणून हा निर्णय असा आहे की या निर्णयामुळे मराठा समाजाचं तर हित झालं आहे पण ओबीसी समाजाचं बिलकुल अहित आम्ही होऊ दिलेलं नाही। आणि मी या ठिकाणी सांगतो, जोपर्यंत हे सरकार आहे काहीही झालं तरी ओबीसीचं अहित आम्ही होऊ देणार नाही। दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीनंतर सरकारने GR काढला। त्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाची ग्वाही देखील देण्यात आली। पण आता या GR आणि मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाविरोधामध्ये कोर्टामध्ये याचिका दाखल होतीये। याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंनी देखील पावलं उचलायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय। ओबीसींचा एल्गार, जरांगे ही तयार। 2 सप्टेंबरचा GR हा ओबीसीच्या मुळावर घाव घालणारा GR। ओबीसीतून अन्याय होतोय म्हणताय। अरे आम्ही ओबीसी आहेत ना। ओबीसींच्या त्या GR विरोधात मोर्चे बांधणी। सरसकट याचा अर्थ त्या GRचा निघतो आणि त्यामध्ये प्रचंड मोठा नुकसान ओबीसी समाजाचं होईल अशी सगळी लोकभावना ओबीसी समाजाच्या नेत्यांची आहे। कोर्टात जरांगेंकडून कॅव्हेट दाखल। त्या GRला स्थगिती देण्यापूर्वी किंवा त्यावर चर्चा करण्यापूर्वी किंवा तो GR रद्द करण्यापूर्वी किंवा याबाबत अशी काही तत्सम कारवाई करायची झाल्यास त्याबाबत सर्वप्रथम आम्हाला कळवण्यात यावं। GR विरोधी याचिकांच्या पार्श्वभूमीवर पाऊल। सरकारनं मराठा आरक्षणासाठी नवा GR काढल्यानंतर ओबीसी समाज अस्वस्थ झाला। त्यातही सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी सरकारच्या या भूमिकेविरोधात बैठकांचं सत्र सुरू केलं। शनिवारी नागपुरात विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात ओबीसी नेत्यांची बैठक झाली। या बैठकीतून सरकारच्या मराठा आरक्षणासंदर्भातील GR विरोधात न्यायालयीन लढ्याची घोषणा करण्यात आली। सरकारनं मराठा समाजासाठी काढलेला हा GR ओबीसींवर घाला असल्याचं म्हणत विजय वडेट्टीवारांनी सरकारवर टीकास्त्र डागलं, ज्यावर जरांगेंनीही पलटवार केल्याचं दिसलं। 2 सप्टेंबरचा GR हा ओबीसीच्या मुळावर घाव घालणारा GR आहे। यामध्ये जो GR काढला गेला त्यात पात्र असा शब्दाचा प्रयोग होता। नंतर मात्र त्याच दिवशी अर्धा एक तासाने GR काढून पात्र हा शब्द वगळून म्हणजेच सरसकट याचा अर्थ त्या GRचा निघतो आणि त्यामध्ये प्रचंड मोठा नुकसान ओबीसी समाजाचं होईल अशी सगळी लोकभावना ओबीसी समाजाच्या नेत्यांची आहे। मला वाटलं पात्र शब्द योग्य नाही, मी तातडीनं ते 2 मिनिटाचा खेळ असेल फक्त वाचणं बघणं, खालचं वाचेलच नाही कोणा, वरचंच म्हणलं हे काय हे जमत। 1-1.5 मिनिटाचा खेळ देऊ। त्या शब्दामुळे ओबीसीतून अन्याय होतोय म्हणताय। अरे आम्ही ओबीसी आहेत ना। ओबीसीवर कसं काय, आम्ही ओबीसी आहेत ना। सरकारच्या निर्णयानं सध्या जरांगेंसह मराठा समाजात आनंदाचं वातावरण आहे, पण ओबीसींमध्ये मात्र या GR विरोधात रोष आहे आणि त्यामुळे मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाविरोधात आणि सरकारच्या GR विरोधात हायकोर्टात याचिका दाखल होत आहे। याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगेंचे समर्थक गंगाधर काळकुटे यांच्याकडून सावधगिरी म्हणून सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात कॅव्हेट दाखल करण्यात आलाय। याद्वारे आम्ही माननीय कोर्टाला विनंती केली आहे की जो हैदराबाद गॅजेटच्या लागूसाठीचा जो GR काढलेला आहे माननीय राज्य सरकारने, त्या GRला स्थगिती देण्यापूर्वी किंवा त्यावर चर्चा करण्यापूर्वी किंवा तो GR रद्द करण्यापूर्वी किंवा याबाबत अशी काही तत्सम कारवाई करायची झाल्यास
त्याबाबत सर्वप्रथम आम्हाला कळवण्यात यावं, आमचं मत विचारात घ्यावं. माननीय संघर्ष योद्धा मनोजदादांची त्याबाबतली भूमिका जाणून घ्यावी. नाही ते मला माहित. कुणी काही करतं काही दमच निघत नाहीत ना, काही होत नाही. जे आर ओके, टेन्शन नाही घ्यायचं. बुळबुळ करणाऱ्याला कळू द्यायची. तुमच्या लेकरा बाळाला गरीब मराठ्यांच्या मी देतोय ना, जे आर ओके. आणि जरी काही असलं, कसला जे आर काढला तरी नंतर दुरुस्ती करावीच लागती. सरकारच्या नव्या जी आरनुसार महाराष्ट्रातील मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळेल अशी जरांगेंना आशा आहे. त्यामुळे जरांगेंकडून सातत्यानं सरकारच्या जी आरचं संरक्षण केलं जात आहे. आता कोर्टात कॅव्हेट दाखल करण्याची भूमिका हा त्याचाच भाग आहे. जरांगेंच्या या भूमिकेवर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी पुन्हा एकदा हल्ला चढवल्याचं दिसलं. कानून के दायरे तय होते हैं और उन दायरों को समझना अकलमंदी होता है, और जहां अकलमंदी न हो कानून के सामने कोई टिकता नहीं है. त्याच्यामुळे जरंग्या सर्वोच्च न्यायालयामध्ये शासनाचे निर्णय चॅलेंज होत असतात. सुप्रीम कोर्टामध्ये ते कुठं चॅलेंज होत असतात हे थोडं ज्ञानात घालून घे. सरकारच्या जी आर वरून मराठा आणि ओबीसी पुन्हा एकदा समोरासमोर आल्याचं दिसतं. हा जी आर रद्द करण्यासाठी ओबीसी नेत्यांनी न्यायालयीन लढ्याची तयारी सुरू केली. त्याचवेळी आता सरकारच्या जी आरच्या संरक्षणासाठी जरांगेंनी कायदेशीर लढ्याची तयारी सुरू केल्याचं दिसतं. त्यामुळे मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी रस्त्यावर लढा काही प्रमाणात जिंकल्यानंतर आता न्यायालयीन लढ्यात जरांगेंचं काय होतं, न्यायालयात सरकारचा जी आर टिकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.